कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो मी सांगते ना तुम्हाला, मी स्वतः या हातानं देवी आईना पाणी दिलंय आणि त्या प्यायला सुद्धा। अन वरनं काय म्हणाले माहितीये का, की देवघराची सजावट लई भारी झाली म्हणून। त्यांना ना सजावट लई म्हणजे लई आवडली। आता तुम्ही बघाच, मी रोज देवघर सजवेन। बर बाळा, मी तुला सांगायला आले होते की तू देवघर सजवण्याचं दामिनी मॅडमनी अहिल्या मॅडमना सांगितले। माहित आहे मला, हो देवी आई दामिनी मॅडमना लई बरडल्या सुद्धा। बाळा, मला खात्री आहे की एक ना एक दिवस तू अहिल्या मॅडमचं मन नक्की जिंकशील। या घरात तू त्यांची सगळ्यात आवडती व्यक्ती असशील। खरंच सावित्री आत्या? अरे इथं काय उरूस भरलाय का काय? आणि तुम्ही समजे एकदम खुश दिसताय। मारुती दादा, आम्ही तर खुश आहोतच, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पण काही लपत नाहीये। काय झालं काय? कारण पण तसं आहे ना, माझ्या पारू करता स्थळ आलंय, स्थळ। बा आता वरडायला काय झालं? त्याच्या करताच आणली ना तुला इथं, आणि फोटो बी आणलाय, हे बघ। फोटो बी आणलास तू? हा. बा तू ऐकणारच नाहीयेस ना माझं? नाही ऐकणार। बोलू नकोस माझ्याशी। ताई, जरा फोटो बघा, फोटो बघू तरी। खूप सुंदर मुलगा आहे हा मारुती दादा, खूप सुंदर आहे। किती छान पोरगले चिकन नाही। बघू अय शपथ, ताईड काय उंची आहे, म्हणजे काय म्हणायचं, एकदम बांबूसर, एकदम बॉडी बिल्डरच आहे। मिशाचा तरी विषयच नाही। जरा काळा सावळा वाटतोय, पण माझ्या इतका देखणं नाही। गणी, बाळाचं नाही करायचं, ताईला नाही चिडवायचं। ताईचं लग्न करायचंय की नाही? हा, मग तिला दाखव बघू फोटो। तिला आवडायला नको का मुलगा? हा, दाखव बरं। असं म्हणतेस का? बर, ताईडे ताजी एकदम पसंत पडलेत मला। फोबड फोडी ना? पारू, बघतेस का ग पोरगा कसा आहे तो? लाजली असेल बहुतेक। कसं आहे ना ताई, हे समजा एकदा व्यवस्थित पार पडलं की देवच पावला। हो, होईल सगळं नीट। पण हे कसं आणि कधी होणार आहे काय माहिती नाही। तुम्ही काय बी काळजी करू नका मारुती, आम्ही आहोत की। तर काय मारुती, पारो आमची पण लेख आहे, जोरात बार उडून देऊ। नाहीतर काय, आत्या आहे मी मुलीची, माझ्या पोटच्या मुलीचं लग्न आहे, मी सगळं करणार। विषय संपला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।